नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा बोरा, अहिल्यानगरहून. आज आपण स्त्रियांमधील हार्मोनल इम्बॅलन्सची लक्षणे आणि कारणे जाणून घेऊया. एखादी स्त्री जी नेहमी शांत किंवा हसतमुख असते, अचानक छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करते. तरुण मुलींमध्ये मूड स्विंग्स होतात. याची कारणे काय आहेत? हार्मोनल इम्बॅलन्स ते काय असते? पुरुषांमधील मुख्य लैंगिक हार्मोन टेस्टोस्टेरॉन असते, तर स्त्रियांमधील मुख्य लैंगिक हार्मोन इस्ट्रोजन असते, ज्यामुळे पाळीचे नियमन होते. प्रोजेस्टेरॉन गर्भाशय गर्भधारणेस तयार करते. FSH आणि LH अंडाशयातील फॉलिकल तयार करून त्याचे योग्य वेळी ओव्हुलेशन तयार करण्यास मदत करतात. आता आपण हार्मोनल इम्बॅलन्सची कारणे पाहूयात. अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणजे चुकीची जीवनशैली, अनियमित झोप, आहारातील पोषक घटकांचा अभाव, जास्त क्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन, काही गर्भनिरोधक गोळ्या, अँटीडिप्रेसंट गोळ्या, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तसेच शरीरातील काही व्याधी जसे की PCOD, PCOS, थायरॉइड प्रॉब्लेम इत्यादींमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. हार्मोनल इम्बॅलन्सची शरीरावर दिसून येणारी लक्षणे: पाळीची अनियमितता, वजन वाढणे, चेहऱ्यावर केस वाढणे, केस गळणे, थकवा, नैराश्य, तसेच PMS म्हणजेच पाळीच्या अगोदर शरीरातील तीव्र बदल जसे की अंग दुखणे, अंगावर सूज येणे, स्तन दुखणे, PMDD म्हणजेच भावनिक तीव्रता जास्त वाढणे, नैराश्य, वंध्यत्व, हॉट फ्लॅश, रात्री घाम येणे इत्यादी. पुढील भागामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्सचे नियमन आणि होमिओपॅथी याबद्दल माहिती जाणून घेऊया. चला तर, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली होमिओपॅथी. धन्यवाद.